तब्बल 1 महिन्यापूर्वी याच 15 तारखेला मागच्या महिन्याच्या 15 तारखेला सातगाव डोंगरीला ढगफुटी आली। स्थानिक आमदार किशोरप्पा पाटील यांनी ढगफुटीच्या बाबतीमध्ये महाजन जे आहेत मंत्री महोदय यांना नैसर्गिक आपत्ती मंत्री त्यांना फोन केला आणि स्पीकर फोनवर त्यांनी सांगितलं की जी काही ढगफुटी होते बा याचं काय करायचं। त्यावेळेला साहेबांनी सांगितलं, मंत्री महोदयाने तिकडून सांगितलं की ढगफुटी झालेली आहे, तुम्ही अर्जंट तुम्ही आप्पासाहेब सगळ्यांना तुम्ही कमिटमेंट द्या। 1 लाख रुपये ज्यांच्या घरात पाणी घुसलं त्यांना सरसकट 1 लाख रुपये प्रति कुटुंब आपण देऊन टाकू, म्हणजे देऊन टाकू। त्या संध्याकाळपर्यंत जे पैसे पडणार होते आज 1 महिना झालेला आहे। आमचा सवाल आहे तुम्हाला की तुम्ही 1 रुपया तरी टाकला का, आणि मग तुम्ही असं खोटं बोलता का? लोकांची फसवणूक का करतायत? शेतकऱ्यांची फसवणूक करताय। CCI केंद्र अजून चालू केलं नाहीये, पंचनामे अजून पूर्ण झालेले नाहीये, आणि म्हणून सरकारने या ठिकाणी तात्काळ शेतकऱ्यांना अनुदान टाकावं आणि त्याची गोड आणून दिवाळी करावी म्हणून महाविकास आघाडीचे आंदोलन आहे। जरी सरकारी आंदोलन ठिकाण आलं नाही तर आमचं म्हणणं आहे की तुम्हाला आम्ही वेळ दिला 1 महिन्याचा, मग आम्हाला आता हे आंदोलन आता इथून सुरू होणार आहे। म्हणून ही सरकारला हा इशारा गंभीर इशारा आहे। अतिवृष्टी या महाराष्ट्रामध्ये झाली, जळगाव जिल्ह्यामध्ये झाली, आणि त्यातल्या त्यात पाचोऱ्या तालुक्यामध्ये तर ढगफुटी झाली। आणि या ठिकाणी सरकारला आमची विनंती आहे, आव्हान आहे, इशारा आहे की तुम्ही जे 9 आणि 10 तारखेच्या ज्या GR काढलेला आहे त्या GR नुसार दिवाळीच्या आत या शेतकऱ्यांना अनुदान त्यांच्या खात्यावर आलं पाहिजे। पण या मीडियाच्या माध्यमातून या सरकारला सांगू इच्छितो की कालच्या तारखेचा एक GR निघाला, तुम्ही वाचला आहे का? कालच्या तारखेला एक GR निघाला की सप्टेंबर महिन्यामध्ये जी अतिवृष्टी झाली त्याचे पंचनामे आमच्याकडे पाठवा। हे काल GR निघाला, म्हणजे यांच्याकडे अजून पंचनामाचा आकडा नाही, किती क्षेत्र बाधित झालंय तो आकडा नाही, आणि हे सरकार सांगतं हे दिलं ते दिलं। आमचं म्हणणं आहे की दिवाळीच्या आत शेतकऱ्याच्या खात्यावर अनुदान हे मिळालं पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट मिळालं पाहिजे। कारण ढगफुटी ही काही ठिकाणी झाली आहे, परंतु 100% शेतकऱ्याच्या शेतामध्ये 15 दिवस पाणी होतं आणि त्या पाण्यामुळे हे सर्व पीक नासधूस झालेलं आहे। आणि त्याच्यासाठी या शेतकऱ्यांना एकरी 18,500 जे आपण म्हटलं आहे हे सरसकट मिळालं पाहिजे अशी आमची महाविकास आघाडीची मागणी आहे। आणि या सरकारने या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये देवेंद्र फडणवीस आले असता त्यांनी सांगितलं आमचं सरकार आलं तर 7/12 कोरा करू हे सांगितलं होतं। त्याला आता 1 वर्ष झालं तरी सुद्धा या लबाड आणि ढोंगी सरकारने ही कर्जमुक्ती केली नाही, आणि म्हणून ती सुद्धा आमची मागणी आहे। तो रेग्युलर शेतकरी आहे त्याला 50,000 रुपये मिळाला पाहिजे, ही सुद्धा मागणी आहे। आणि जर तुम्ही या 4 दिवसामध्ये दिवाळीपूर्वी बोनस टाकला नाही तर महाविकास आघाडीकडून तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडलं जाईल असा इशारा मी या सरकारला देतो।